शेवटी मनोज जरांगे पाटील पुण्यात दाखल झाले आणि फोनाफोनी सुरू झाली. काय घडलं पुण्यामध्ये? तर पुण्यामध्ये MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे, जे त्यांना परीक्षापासून बाजूला ठेवलं जाते, त्या 40 विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे. आणि त्या आंदोलनामुळं मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही त्यांना परीक्षा देण्यासाठी लिंक ओपन केली जात नाही आहे. म्हणून जरांगे पाटील दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या OATना फोन लावला. त्यावेळेस त्यांनी काही वेळ मागून घेतला. त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की एक तर तुम्ही परीक्षा देणारे आणि नाही देणारे हे दोन्ही एकच. जर तुम्हाला परीक्षा 4 तारखेला घ्यायची आहे तर ती लिंक आत्ताच्या आत्ता ओपन करा, आणि जर ती लिंक तुम्हाला ओपन होत नसेल तर तारीख पुढे ढकला. पण विद्यार्थी हा कुठल्याही जाती धर्माचा असेल तरी सर्वांना परीक्षा देता आली पाहिजे. असं बोलल्यानंतर परत त्यांनी विखे पाटलांनासुद्धा फोन लावला. तर विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटलाच्या मागणीला प्रतिसाद देऊन केवळ 15 मिनिटाचा वेळ मागितला आहे आणि त्यानंतर त्यावर तोडगा काढू असं स्पष्ट आश्वासन दिले. पण त्याचवेळी जरांगे पाटलांनी सांगितलं हे 15 मिनिटं म्हणत असतात, पण सध्या यांची पळवापळवीचा कारभार चालू आहे, त्यामुळे यांना वेळ लागेल. वेळ पडली तर मी रात्री थांबेल, 10 वाजेपर्यंत थांबेल, रात्रभर थांबेल, पण तुम्हाला न्याय मिळवून देणारच. फक्त तुम्ही शांत राहणे हेच महत्त्वाचं आहे. तेव्हा विचार करा मित्रहो, ज्या माणसाला 4थी नापास, अनपढ म्हणून जे हिणवणारे वडापाव किंवा ते भुजबळ यांच्या डोक्यात तरी येतं आहे का? जे MPSC UPSCची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील, याला म्हणतात हस्ती, प्रामाणिकपणा, न जात ना धर्म. विद्यार्थी काही एका जातीचे नाहीत, ते असंख्य बहुजन जातीचे विद्यार्थी आहेत, पण सर्वांसाठी लढणारे एकमेव नेते मनोज जरांगे पाटील. म्हणूनच जरांगे पाटील पुण्यात आले आणि आंदोलनाला नवी दिशा मिळाली. जे भिडे पुलाखाली 40,000 विद्यार्थी जमले होते त्या सर्वांच्या मनामध्ये एक आशा पल्लवित झाली की आपलं आता काहीतरी होणार आहे. तेव्हा नेता हा नेता असतो, उगाच वडापाव खाऊन नेता होता येत नाही, किंवा एखादं महाराष्ट्र सदन चोर करून नेता होता येत नाही. नेता होण्यासाठी जरांगे पाटीलच व्हावं लागतं आहे.